Now we are moving to our next topic, that is angles made by a transversal. छेदिकेमुळे तयार होणारे कोन हा आपण आता आपला दुसरा टॉपिक पाहतोय. टॉपिक नंबर 2. Yesterday we have seen that there were two lines in the same plane. Other one line intersected those two lines in two different points. That's why the third line was the transversal of those two lines. Suppose these are the two lines. This is line AB, this is line PT. These are the two lines, and there is one other line which intercepts this line AB as well as PT in two different points. This is line SV. This is point X in which SV intersected AB. This is point Z in which SV intercepted PT. What I said? This is point X in which line SV intersected line AB. This is point Z in which line SV intersected line PT. You can see this SV, line SV intersects AB and PT into two distinct points. That is why SV is a transversal of AB and PT. काय म्हटलं मी? बिंदू X आणि हा आहे बिंदू Z. SV रेषेने AB रेषेला X बिंदूमध्ये छेदले, तसेच त्याच SVने रेषा PTला बिंदू Z मध्ये काय केलेले आहे? छेदलेले आहे. एकाच रेषेने ही एखादी रेषा, इथे कोण आहे? SV. दिलेल्या दोन रेषा कोणत्या कोणत्या? AB आणि PT यांना दोन भिन्न बिंदूमध्ये काय केलेले आहे? छेदलेले आहे. ABला छेदले X बिंदूमध्ये आणि रेषा PTला छेदले Z बिंदूमध्ये. म्हणून SV ही त्यांची काय आहे? छेदिका आहे. आणि काल आपण पाहिलं होतं या X बिंदूजवळ आणि या Z बिंदूजवळ तुम्हाला काही कोन निर्माण झालेले दिसतात. कोणते कोणते आहेत ते पाहूया आपण. हा आहे पहिला कोन दिसतो तुम्हाला इथे, मग हा दुसरा, हा इथे आला तिसरा आणि हा चौथा, पुन्हा पाचवा, सहावा, हा सातवा आणि हा आठवा. मग किती कोन निर्माण झाले? एकूण 8. या कोनांना म्हणतात छेदिकेमुळे तयार होणारे कोन. अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल. these 8 are the angles and they are made by the transversal. जर इथे हा ट्रान्सव्हर्सल नसता, छेदिका नसती, या सरळच दोन रेषा असत्या, तर मग कोन फॉर्म झाला असता का? नाही. म्हणून लक्षात घ्या, यांचीही आपण काही विशिष्ट काय शिकणार आहोत? नाव शिकणार आहोत. तत्पूर्वी काही लक्षपूर्वक पहा. काही अक्षरं मी तुम्हाला देते, ते आता नियमित लक्षात ठेवा. पहिलं अक्षर सी. कोणतं अक्षर लक्षात घेता? सी. इंग्रजीतलं अक्षर दिसते तुम्हाला, इंग्रजी अल्फाबेट आहे ते कॅपिटल सी. असं नाही, या पद्धतीने नाही, गोलाकार नका करू त्याला रेषांच्या सहाय्याने समजून घ्या. म्हणून असं इमॅजिन करायचं नाही. ज्या आपण रेषा वापरतो, सरळ रेषा, उभी रेषा, आडवी रेषा, तिरपी रेषा, यांच्या सहाय्याने हा सी तुम्हाला आखायचा आहे.
हा सी आणि याच्या सीच्या या कोपऱ्यावर तयार झालेले हे कोण, यांच्यामध्ये आपल्याला थोडीशी गंमत जम्मत आता करायची आहे, शिकायची आहे. जसा हा सी सरळ होता तसाच मग याचा प्रतिबिंब म्हणजे उलट सी लक्षात राहील तुम्हाला. आणि त्याचेही मग हे कोपरे आपल्याला काय करायचे, लक्षात ठेवायचे. सरळ सी, उलट सी. आता या सीच्या रेषा याच बाजूला तिरप्या असतील का, याही बाजूला तिरप्या असू शकतात. दिसतो हाही काय आहे, सीच आहे. पुन्हा सरळ सी, उलट सी. पुन्हा यांचे हे दोन कोपरे काय करायचे आपल्याला, लक्षात ठेवायचे आहे. ही फर्स्ट बाब लक्षात ठेवा, पहिली बाब लक्षात ठेवा. सगळेच इंग्रजी माध्यमाचे, मराठी माध्यमाचे, सेमी इंग्लिश ज्यांनी घेतलं आहे तेही आणि मराठी ज्यांचं आहे तेही, त्यांनी सगळ्यांनी हा सी लक्षात ठेवायचा आहे. दुसरं कोणतं अक्षर लक्षात ठेवायचं आहे, दुसरं अक्षर लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्हीच सांगा कोणतं असेल ते. कोण दिसतोय तुम्हाला, हा करेक्ट, हा दिसतो आहे एफ. कोण दिसतोय तुम्हाला, हा एफ दिसतो आहे. मग एफची ही दांडी जरा वर करूया आपण. ओके, मग लक्षात ठेवा आपल्याला या बाजूला लक्ष घालायचं आहे आणि या बाजूला लक्ष घालायचं आहे. चेक करा, म्हणजेच दोन्ही रेषांच्या वरचे. ओके, आणि मग जसं आता वरचे घेतले तर मग दोन्ही रेषांच्या खालच्या भागातही लक्ष ठेवा, थोडंसं खालच्या टोकाशी झालेला कोण. ओके, जसा सरळ होता तसाच मग आता एफ उलटा करून टाका. झालं, एफचे प्रतिबिंब, उलट प्रतिबिंब दिसलं. इथेही तेच आहे, वरचे वरचे रेषेच्या खालच्या भागाचे. तर या दोन गोष्टी तुम्ही एफमध्ये पण लक्षात ठेवायच्या आहे. समजतंय. तसंच आता ही रेषा सरळ नेहमी तिरपी याच बाजूला असेल का, याही बाजूला असू शकते. एफ, दिस वन अँड दिस वन, दिस वन अँड दिस वन. तसंच हे झालं उलट भागाचा. तर हा सरळ भागाचा घेऊया एफ. इथला ते इथला, या जोड्या आहेत यांच्या, इथली जोडी ते इथली जोडी. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला पहिला कोण लक्षात ठेवायचा आहे, सी, हे तर सोपं आहे. त्याच्यानंतर एफ, वरचा त्याचा सोबती वरचा, खालच्या भागाचा त्याचा सोबती खालच्या भागाचा. आता सरळच दिशेनं जायचं का, नाही, त्याच्या उलट सावलीलाही जा. वरचा ते सोबती वरचा, खालचा ते सोबती खालचा. मग या सरळ तिरप्या रेषा अशाच नसतील, अशाही असू शकतात. आता तिसरी आकृती तुम्हाला पुन्हा लक्षात ठेवायची आहे. कोणती, खूप सोपं आहे. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे झेड. कोण लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, झेड. आता तुम्हाला दोन आकृत्या पाहिल्यावर निश्चित लक्षात आलं की आपल्याला कोणते कोपरे लक्षात ठेवायचे आहे झेडचे. मग हा असाच झेड असेल का नेहमी, असाही असू शकतो. असू शकतं ना, ही रेष याच भागाला कशाला तिरपी असेल, अशी तिरपी असू शकते. मिळालं का तुम्हाला काही. इथपर्यंत तुम्हाला आज प्रॅक्टिस करायची आहे. एक आणखी लक्षात घ्या. आता मी एक मजेशीर बाब करून दाखवते. घ्या, एक ट्रान्सव्हर्सल तयार होते आता इथे. झाल्या दोन रेषा. अरे दिसतात का दोन रेषा, हो दोन रेषा दिसतात. आणि त्या रेषेची ही काय आहे, छेदिका. छेदिकेच्या एका अंगाचा आणि दुसऱ्या अंगाचा. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, इथे झेड शोधायचा आहे फक्त. आता उलटा झेड शोधू आपण. आता याच्या दिसला का कोणाला, पेन पहा कुठून जातोय, दिसला. या बाजूचा ते
या बाजूचा जोडी आपण काढून घेऊया. दिसला का? सपोज याला असं केलं तर मग या बाजूचा ते या बाजूचा, हे दोघांची जोडी आणि या दोघांची जोडी. हा झेड दिसतो तुम्हाला इथे तयार झालेला. तर मग काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला? झेड लक्षात ठेवायचं आहे, उलट ही आणि सरळ ही, यांचे हे कोपरे लक्षात ठेवायचे आहे. म्हणजे तुम्हाला 3 अक्षरं लक्षपूर्वक आता डोक्यात फिट करायचे आहे. सी उलट आणि सरळ, एफ उलट आणि सरळ, आणि त्याचबरोबर झेड उलट आणि सरळ. राहील लक्षात? या 3 गोष्टी तुम्ही आज पूर्ण डोक्यात फिट करा. सायंकाळी पुन्हा एक तुम्हाला याला सपोर्टिंग व्हिडिओ मी पाठवते, ज्यात आपण मग छेदिकेमुळे तयार होणाऱ्या कोणांचे जोड्या शिकूया आणि सोबतच चालता चालता त्यांचे काय शिकूया, गुणधर्म शिकूया. म्हणजे हे खूप लवकर तुमच्या लक्षात येईल. बेस्ट ऑफ लक. हे 3 अक्षरं मात्र आज पूर्ण डोक्यात फिट करून घ्या.